नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. मी स्वप्नील भंडारे. आज आयुक्त आदिवासी विभागाची जाहिरात मागील 2-3 दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली. एक पद आहे चौकीदार. चौकीदार पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागानुसार त्यांनी त्या पदाच्या जागा विभागून दिलेल्या आहेत आरक्षणानुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, मला काय म्हणायचे की जे काय आरक्षण आहे त्या जागा तुम्ही बघून घ्या, परंतु मी तुम्हाला आज त्याची निवड प्रक्रिया, पात्रता काय आहे, ह्या गोष्टी सविस्तर समजून सांगणार आहेत. तुम्हाला एकदा फिट झालं की आपण याकरता फॉर्म भरू शकतो, तर तुम्ही लगेच फॉर्म भरायचा आहे आणि ही नोकरीची संधी सोडायची नाही. पगार देखील किती मिळणार आहे त्या देखील गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. अर्ज करण्यासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया तुमची कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर बघा, आयुक्त आदिवासी विभाग यांची ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा लोगो, कारण हे 300 वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचं. आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही GR येतील, परिपत्रक येतील, त्यावरती त्या जयंती उत्सवाचं हे प्रतीक म्हणून या ठिकाणी एक साजरा करत असताना आपल्याला हा लोगो पाहायला मिळतोय. हे लक्षात असू द्या. बघा, त्यानंतर हा आदिवासी विभागाचा लोगो आहे, ठीक आहे. आणि आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना, नाशिक रोड या ठिकाणी ते उपलब्ध आपल्याला हे ऑफिस पाहायला मिळते. तर बघा, सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड च पद आहे. बघा, आता यामध्ये आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरती शासकीय आश्रम शाळा वसतिगृहातील चौकीदार, म्हणजे तुम्हाला जे काही काम आहे ते काम कुठे असणार आहे हे पण एकदा आपण या ठिकाणी पाहूया. कुठे काम असणार आहे? शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह जी आहेत आदिवासी विभागाची, त्या ठिकाणी चौकीदार म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. ते पद आहे, त्याकरता हे चौकीदार भरले जाणार आहेत. आता सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. आणि खाली नमूद केलेल्या रिक्त पदांचा पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर आता या ठिकाणी परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. मग कशा पद्धतीने आहे या ठिकाणी बघूया आपण. तर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे तो दिनांक 27/4/2026 पासून दुपारी 3 वाजल्यापासून चालू झालेला आहे. 27/4. आणि अंतिम दिनांक काय दिलाय की 18/5/2026, म्हणजे 18 मे. आणि हे 3 म्हणजे 21 दिवसाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी, 4 दिवस म्हणजे 18 आणि 4 22 दिवसांचा कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, ही त्यांची वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बघा आता, तर पात्रता काय दिली, सगळ्यात महत्वाचा तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो भारतीय नागरिक असावा. भारतीय नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी ही महत्वाची पात्रता या ठिकाणी असू द्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फॉर्म भरताना डोमिसाईल लागणार आहे, नॅशनॅलिटी असणं आवश्यक आहे. म्हणजे भारताचा नागरिक कशावरून समजतंय, तुमच्या काही जे डॉक्युमेंट आहेत, ओळखीचे पुरावे, त्यावरती आपल्याला समजतं. महाराष्ट्राचा रहिवासी आहे का नाही हा कुठे समजेल तुम्हाला, तुमच्याकडे डोमिसाईल लागेल, डोमिसाईल. त्यानंतर वयोमर्यादा, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदासाठी जे काय अर्ज करणारे उमेदवाराचं वय, ही तारीख लक्षात ठेवा, 1/4/2026. 1/4 बघा, 1/4/2026 या तारखेला ज्या उमेदवाराचं वय 18 वर्ष झालेलं असेल असं उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. किती वय? 18 वर्ष. कमीत कमी सांगतोय, कमीत कमी. जास्तीत जास्त त्या वयाला 25 एप्रिल त्याच तारखेला 1/4/2026 या तारखेला जास्तीत जास्त वय 38 वर्षापेक्षा झालं असेल तर तो उमेदवार अर्ज दाखल करू शकत नाही. म्हणजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 वय मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. मग आता यामध्ये सूट कुणाला दिली? सामान्य प्रशासन विभागाचे जे काही GR आहेत त्यानुसार मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 आणि कमीत कमी 43 वर्ष वयापेक्षा वयापर्यंत, म्हणजे 43 मागासवर्गीय उमेदवारांना 43 वयापर्यंत मुदत या ठिकाणी तुम्हाला वाढून देण्यात येत आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी 45 वर्ष जास्तीत जास्त वयोमर्यादा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर खेळाडू असेल तर त्यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर माजी सैनिक असेल त्यांच्यासाठी 3 वर्ष सूट या ठिकाणी त्यांनी एक्स्ट्रा दिलेली आहे. म्हणजे 45 वयोमर्यादा त्यांना आहे. अनाथ उमेदवार असेल तर 43 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर
अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वय आहे. त्यानंतर विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल म्हणजे जी आहे त्याच्या बाबतीत ज्या आता तुम्हाला वयोमर्यादा सांगितली त्याच्या बाबतीत कुठलीही शिथिलता देण्यात येणार नाही. आता शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे. S1 ची वेतन श्रेणी आहे. S1 बघा 15,000 ते 47,600 पर्यंतची वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं 22 ते 24 पर्यंतची तुम्हाला 18 ते 24 पर्यंतच्या मध्यंतरची सॅलरी तुम्हाला इन कॅश इन हँड तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुमचं SSC म्हणजे 10वी झालेली असावी तुमच्याकडे, ते माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे 10वीचं. पात्रता गणण्याचा जो दिनांक आहे तो 1/4/2026 चीच ही डेट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. शैक्षणिक अर्हता ही तुमची 10वी पास वरती जागा आहेत. आणि दुसरी गोष्ट, या पदाकरता तुम्ही पास आहात का, तर ते जी डेट आहे ती 1/4/2026 तुमची शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर तुमची 10वी झालेली असावी. आता निवड प्रक्रिया जी काय आहे ती किमान अटी आणि किमान शैक्षणिक अर्हता धारण केलेला उमेदवार म्हणून शिफारसीसाठी पात्र असणार नाही. म्हणजे 10वी पेक्षा कमी शिक्षण घेतलेला विद्यार्थी या पदासाठी पात्र नाही. संपूर्ण जी काय भरतीची प्रक्रिया आहे ती सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी बदल करण्यात येणार आहेत अशा नियमानुसार अधीन असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना ज्या आहेत त्या सूचनांचं पालन या ठिकाणी जे दिलेलं आहे 6 जून 2017 चे जे काय नियम सामान्य प्रशासन विभागाचे आहेत त्याच्या अधीन राहून ही परीक्षा होईल. आता निवडीची पद्धत सर्व पदांकरता फक्त मराठीतच माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षा होईल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे स्वरूपात प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. मग ते सिलेबस काय असेल ते पण आपण या ठिकाणी बघूया. संगणक आधारित तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, कॉम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम. त्यानंतर ऑनलाईन प्राप्त गुणांच्या आधारे तुम्हाला किमान 45% गुण मिळणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. बघा 45% एकूण जी परीक्षा तुमची होणार आहे त्याच्या 45% गुण. त्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची प्रश्न तुम्हाला मिळतील आणि एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. हे पण लक्षात ठेवा. 100 प्रश्न असतील किंवा 200 प्रश्न असतील, एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला असणार आहे. एका प्रश्नास 2 गुण असतील. त्यानंतर ज्या पदासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी या विषयाकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. लक्षात आलं तुमच्या? 200 गुण असतील आणि एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. आता यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी आणि प्रत्येक ह्याचे एकूण लेखी परीक्षा एकूण गुण 200 गुणांची होणार आहे. आणि यामध्ये मराठीचे 50 मार्काला प्रश्न विचारले जातील, इंग्रजीचे 50 मार्काला, सामान्य ज्ञानचे 50 मार्काला, बौद्धिक क्षमता चाचणीचे 50 मार्काला, अशी तुमची 200 गुणांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. वेळ आहे 120 मिनिटे, 2 तास. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी 200 मार्काची परीक्षा द्यायची आहे. आता या ठिकाणी बघा 25-25 क्वेश्चन असतील, 100 क्वेश्चन असणार आहेत. एका प्रश्नाला 2 गुण, 100 क्वेश्चन तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. हा सिलेबस असणारी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी. अंकगणित दिलेलं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्या. इथं फक्त बौद्धिक चाचणी दिलेलं आहे, अंकगणित नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. नाही तर परीक्षेला जाताना तुम्ही काय करताल, अंकगणिताचा अभ्यास करून जाताल तर अंकगणित येणार नाही, फक्त बौद्धिक क्षमता चाचणी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं तुमचा जो काही सिलेबस आहे, निवड प्रक्रिया आहे, यामध्ये तुम्हाला 200 मार्काची परीक्षा असणार आहे. हे 200 मार्काच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पात्र होण्यासाठी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची निवड होण्यासाठी 45% म्हणजे तुम्हाला 90 गुण मिळाले तर तुमचा निवड करण्यासाठी, तुमची निवड होण्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात. कमीत कमी 90 मार्क तुम्हाला मिळणं आवश्यक आहे, तर तुमचा निवड यादीमध्ये विचार केला जाईल. अशा पद्धतीने एकदम
साधे सिंपल क्वेश्चन असतील. आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मग तुम्हाला सांगतो अभ्यास कुठं करायचा, कसा करायचा. चौथीचं स्कॉलरशिप, चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा असते ना, ती शिष्यवृत्ती परीक्षा आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा, यासाठी ज्या पद्धतीने ही परीक्षा होते त्या पद्धतीने तुमचा हा चौकीदारचा पेपर होईल. लक्षात ठेवा, चौकीदारचा पेपर या बेसवरती होईल. बघा, या बेसवरती म्हणजे तिथं जे प्रश्न असतात तशा प्रकारचे जे एकदम साधे सिंपल प्रश्न असणार आहेत. तुम्हाला जर आधार घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनी याचा जर आधार घेतला आणि जर अभ्यास केला तरी काही अडचण नाही. साधं सिंपल पेपर होईल. 10वी पास वरती पेपर असणार आहे, चौकीदारचा पेपर आहे. चला या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.